तर मित्रांनो असे बरेचसे शेतकरी आहेत मित्रांनो. आपण एवढं उन्हातनं म्हणा, पावसा म्हणा, थंडीतनं वैरण चारा आणतोय आणि मित्रांनो त्याचा एक एक शेतकरी म्हणजे काय सांगण्याच्या पलीकडे आहे. तर ते आणायची वैरण एवढी मेहनतीने सायकलीन गाडीन टू व्हीलर वैरण वाढवायला लागत्या, मेहनत करायला लागत्या. आणि ते शेतकरी काय करतात, आणायची आणि वैरण डायरेक्ट जनावरांसमोर टाकायची. तर ते जनावर काय करतात मित्रांनो, कवळं कवळं आहे तेवढंच मोडून, तेवढंच शेंडा मोडून तेवढं खाते. पाठीमागे राहिलेलं धाटं ते सगळी तशीच. आणि आता वैरण बी एक एक शेतकरी काय करतात, मशीन नाही म्हणून निम्मी वैरण कट तिथंच करून टाकायचं खालचं बुडकं आणि वरचं तेवढं घेऊन यायचं. तर मित्रांनो त्याचा फायदा हा कोणाला, तर मित्रांनो आपल्याला आपलंच नुकसान आहे. कारण आपण एक तर आपली मेहनत फुकट जाते आणि एक तर म्हणजे त्याचं उकिंड्या सगळ्या आपल्या त्या पेंड्या असतात बांधून सगळे एक एक जण टाकत असतात, ते उकिंड्याची भर करत असतात. तर मित्रांनो तसं करू नकोसा. आपण कडबाकुटी मशीन वापरले तर लय बरं होईल. कारण का मित्रांनो ते कडबाकुटी मशीनमुळे काय होतं, जनावर पुरेपूर सगळी वैरण खाते आणि आपली मेहनत पण वाचते आणि पूर्ण आपल्या गोरनीत पण जनावर वैरण काही राखत नाही. त्यामुळे प्रॉपरली वैरण खाते आणि डायजेशन बी व्यवस्थित होत असते मित्रांनो. आणि आपली मेहनत पण वाचते. तुम्ही डॉंकी वर्क करू नका, स्मार्ट वर्क करा. धन्यवाद.